आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांचा मी अंतःकरणपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतोय. कारण हिंदू धर्माला प्रचंड खतरा निर्माण झाला ह्या लव जिहादमुळे म्हणा किंवा धर्मांतर जे चालू आहे, विदेशातून निधी येतो आणि या निधीचा उपयोग करून प्रलोभनं दाखवली जातात, पास्टर नेमले जातात, हिंदू धर्मातलीच माणसं पास्टर म्हणून नेमले जातात, त्यांना महिन्याला एक काही ठोक रक्कम दिली जाते आणि नंतर त्याच्यावर कमिशन वेगळं असतं की तुम्ही किती लोकांना हिंदू धर्मातून कन्व्हर्जन करून ईसाई बनवताय, त्याच्यावर त्यांना पैसे असतात. तर ह्या कायद्यानं आमची समजूत आहे की जर अशा प्रकारे असेल कायदा, कारण तो पूर्णपणे काही समजलेला नाही समाजामध्ये, अजून तो तसा प्रसिद्ध झालेला नाही, तर त्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या कायद्यामध्ये अशा प्रकारे अंतर्भूत केलं पाहिजे की हे बाहेरून फंड येतात आणि या फंडाचा उपयोग करून धर्मांतर केलं जातं, प्रलोभनं दाखवून धर्मांतर केलं जातं आहे, अज्ञानाचा फायदा घेऊन धर्मांतर केलं जातं आहे. तर येणे केणे प्रकारे कोणत्याही प्रकारे जरी धर्मांतर झालं तर कायद्यानं गुन्हा ठरवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात शिक्षा झाली तर ह्या प्रकाराला कुठेतरी आळा बसेल असं मला वाटतं. आता विवाह जो आहे तो विवाह केला आणि कायदेशीर झाला, त्यामुळे तो त्या धर्मात गेली ती व्यक्ती आणि त्यामुळे ती ईसाई झाली वगैरे, हे सगळे बनाव असतात, कायद्याच्या पळवाटा काढून बनाव असतात. तर या कायद्यामध्ये असं अंतर्भूत करणं आवश्यक आहे असं मला वाटतं की हिंदू धर्मातील मुलगीनं अन्य धर्मामध्ये जरी लग्न केलं तरी सुद्धा तिला कायद्यानं धर्म बदलता येणार नाही, तिला होणारं जे मूल असेल ते सुद्धा तिच्या आईच्याच धर्माचं असेल, अशा प्रकारचा कायद्यामध्ये अंतर्भाव केला पाहिजे असं मला वाटतं. ते केलं तरच खऱ्या अर्थाने धर्मांतर थांबेल. नाहीतर मग लग्न करायचं, लव जिहाद हा काय प्रकार आहे, तोच आहे की लग्न करायचं म्हणजे शर्यतचा कायदा सुरू होतो, शर्यतच्या कायद्याप्रमाणे ती मुसलमान होते, मुसलमान झाले की आम्ही काहीच काही बोलू शकत नाही. आणि हे सगळं फसवं प्रेम असतं, फसवा सगळा विवाह वगैरे जो प्रकार आहे सगळं लपंडाव आहे, ते फसवेगिरी आहे की जेणेकरून हिंदू धर्मातील मुलींचं कन्व्हर्जन करून त्यानं इस्लाम बनवणं. तर ह्या कायद्यामध्ये अशा प्रकारे जर तुम्ही धर्मांतर, मी महाराष्ट्र शासनाला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर तुम्ही धर्मांतर बंदी कायदा करू इच्छित असाल तर हे जाणूनबुजून कलम त्याच्यामध्ये अंतर्भूत करणं आवश्यक आहे. बाहेरून फंड्स येतात, त्या फंड्सच्या माध्यमातून धर्मांतर चालतं, तर अशा प्रकारे सापडलं तर त्याला मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे. दुसरी गोष्ट की लग्न केलंय म्हणून तिचा धर्म बदलला जातो, तोही प्रकार बंद झाला पाहिजे. तिचं लग्न जरी त्या धर्मातील म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये जरी झालं तरी सुद्धा ते लव जिहादच समजलं पाहिजे आणि त्या मुलीचा धर्म बदलता येणार नाही आणि त्या मुलीला होणारी जी मुलं आहेत त्यांचाही धर्म बदलता येणार नाही, ते हिंदूच राहिले पाहिजे. अशा प्रकारचा जर कडक कायदा केला तर ह्या कायद्याला काहीतरी वेट राहील असं मला वाटतं. नाहीतर ह्या पळवाटा शोधल्या जातील की त्यांनी स्वेच्छेनं धर्मामध्ये चाललेली आहे ती. उद्या कलेक्टरांकडे 1.5 महिना किंवा 2 महिने, मला काल नितेशजी राणेची मुलाखत ऐकायला मिळालेली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. काही सोशल मीडिया किंवा प्रेस मीडिया याच्यामध्ये मी ऐकलं की 2 महिने अगोदर कलेक्टरकडे अर्ज केला तर ते करता येईल, धर्मांतर करता येईल. तर या कायद्यांचा, ह्या कायद्यांचा म्हणण्यापेक्षा पळवाटांचा उपयोग करून ईसाई मिशनरी लोक आणि मुस्लिम समुदायाचे लोक जे धर्मांतर करतात, ते मी सगळ्या मुसलमानांना किंवा सगळ्या ईसाई नाही यामध्ये घेऊ इच्छित नाही, परंतु जे ईसाईकरण करणारा एक ठराविक लोक आहे ते, तर हे आणि मुस्लिम धर्माचं कन्व्हर्जन म्हणजे लव जिहादच्या नावाखाली जे धर्मांतर करणारे लोक, यांना याचा फायदा होईल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊन ते जाणूनबुजून करतायत ना, त्यामुळे आपण सुद्धा जाणूनबुजून त्या कायद्यामध्ये ही गोष्ट नमूद करणं गरजेचे आहे की तुम्ही जरी लग्न केलं आणि ते लव जिहाद नाही त्याला रंग दिलात तरी सुद्धा त्या मुलीचा धर्म बदलला जाणार नाही आणि त्या मुलीला होणारी मुलं जी आहेत ती मुळात तिची आई हिंदू असल्यामुळे आईचा धर्म तिला दिला गेला पाहिजे, ही एक मागणी आहे. आणि बाहेरून फंड्स येतात धर्मांतर करण्यासाठी, अज्ञानाचा फायदा घेतला जातो, त्याच्यानंतर परिस्थितीचा फायदा उचलला जातो, त्यानंतर आमिष दाखवली जाते, ह्याच्या कडक बंधनं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर इथं हे सांगू इच्छितो की आता मी बघा 1,54,591 जणांना हिंदू धर्मामध्ये आणलेलं आहे. अर्थात हे काही धर्मांतर नाही, ह्याला घर वापसी असं म्हणतात. तर त्या कायद्यामध्ये क्लिअर कट दिलं पाहिजे की जो मुळात हिंदू आहे
आणि त्याने धर्मांतर केलेलं असू दे, नाहीतर त्यांनी आपली जात न बदलता उपासना पद्धती बदललेली असू दे, तरी सुद्धा ते धर्मांतर होत नाही, ते घर वापसी होईल. का? तर मुळात तो हिंदू आहे, हां, मुळातच तो ख्रिश्चन आहे आणि जर त्याचं आम्ही घरवापसी करून त्याचं शुद्धीकरण केलं, तर आमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला, आम्ही त्याला विरोध नाही करणार. पण आमचा तो उद्देशच नाही आहे मुळामध्ये. तर तो मुळातच हिंदू होता आणि त्या हिंदू माणसाचं धर्मांतर केलेलं आहे आणि त्याचाच धर्म बदललेला आहे. ईसाई मिशनरी काय करतात, धर्म बदलायच्या भानगडीतच पडत नाहीत. ते फक्त उपासना पद्धती बदलतात. बाप्तिस्मा करून त्याची उपासना पद्धती बदलतात. तर ती उपासना पद्धती बदललेली असू दे किंवा तो मुळात हिंदू आहे आणि तो ख्रिश्चन झालेला असू दे किंवा मुसलमान झालेला असेल, तर अशा व्यक्तीला आम्ही धर्मगुरू या नात्यानं धर्मात घेतलं. आमच्यासारख्या अनेक संस्था हे कार्य करतात. तर त्या संस्थांनी जर धर्मामध्ये घेतलं, तर तो धर्मांतर बंदी कायद्याखाली अंतर्भूत झालं नाही पाहिजे, असं त्यामध्ये नमूद करणं आवश्यक आहे. नाहीतर हेच हाच कायदा हिंदू धर्माच्या मुळावर येईल आणि आम्हाला हे घरवापसी कार्य करणं कठीण होऊन जाईल. कारण याच्या पाठीमागे पॉलिटिक्स आहे, की हिंदू धर्माला जगातून संपवून टाकायचा. त्यामुळे मुसलमान आणि ख्रिश्चनांनी ते रचलेलं एक षडयंत्र आहे. तर या षडयंत्राचे बळी आम्हीच पडू. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा कायदा करत असताना आम्ही सांगितलेली सूचना विचारात घेणं आवश्यक आहे असं